बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलने झाली आहे सुरुवात. ही मॅच आहे ना, ही फार महत्वाची आहे, महत्वपूर्ण मॅच आहे. अगदी फायनल पेक्षा देखील मजा या मॅच मध्ये येईल, कारण की सुपरस्टार आहेत दोन्ही एकमेकांच्या समयमध्ये. फटका फसलाय, हवेमध्ये उंच मारलाय, क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी, स्वतः ओमकारने प्रयत्न केले परंतु झेल ड्रॉप झालाय. ही कॅच नाही तर ही मॅच होती. आयोजची विकेट पहिल्या चेंडूवरती, अगदी पहिला चेंडू निर्धाव खेळल्यानंतर थोडासा दबाव होता, दुसऱ्या चेंडूवरती तो दबाव रिलीज करत असताना मोठा फटका त्याला खेचायचा होता, तिथे तो फसला देखील होता. ओमकारने स्वतः झेल पकडण्याचा प्रयत्न, आणि तिथून आपण पाहताय अपयश आलंय त्याला. दल 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळतील. पडल्यानंतर अगदी थोडासा खाली राहिला, उचलीची अपेक्षा या ठिकाणी होती. अगदी अंगावरती चेंडू आदळलाय त्या ठिकाणी, विचारा फलंदाजाला. आणखीन एक चांगला चेंडू, यावेळी अगदी जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. ओमकार जिनगिरे आपण पाहताय पहिलं P1चं षटक घेऊन टीमचा कॅप्टन जबाबदारीने षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. जाणलं जातं पहिलं षटक टाकण्यासाठी सातत्यानं ओमकार जिनगिरेकडे पाहिलं जातं, आणि तशी गुणवत्ता देखील त्याच्याकडे आहे. तर गुणवत्तेनं सातत्यानं क्रिकेट खेळत आला, इथे चुकी झाली आहे. यष्टी रक्षक त्या ठिकाणी आपण पाहताय बाईटच्या स्वरूपामध्ये, इथे एक धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. धावफलक जाऊन पोहोचलाय. 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ऑन स्ट्राईक आता पाहायला मिळेल आपल्याला टीमचा कॅप्टन बालादादा दनवी आपल्याला पाहायला मिळतील. एस्टनच्या मागे आपण पाहताय टीमचे पुरस्कर्ते पराग कोगजगे. कॅप्टन वर्सेस कॅप्टनचं हे बॅटल. समोर व्ही शेप मध्ये अगदी ओर बॅक टू द बॉलर हा फटका केलाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. एकच जाबेतून कंप्लीट केली जाते. चांगला फटका होता, ड्राईव्ह केला होता सरळ, अगदी सरळ रेषेमध्ये चेंडू निघाला होता, परंतु लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकांना चेंडूची फील्ड केली. एकच जाबेतून कंप्लीट झाली. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालाय. पहिलं धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 4. काय षटक हाताळलंय ओमकार जिनगिरेनं, दर्जेदार षटक. क्वालिटी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळाली, डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवणारी गोलंदाजी आपल्याला पहिल्याच षटकामध्ये पाहायला मिळते ओमकार जिनगिरे याच्या गोलंदाजीतून. खऱ्या अर्थानं नावाला साजेशी अशी कामगिरी आहे. सातत्यानं या गोलंदाजाची चर्चा, या खेळाडूची चर्चा या विभागामध्ये केली जाते. तो ओमकार जिनगिरे आपल्याला पाहायला मिळाला. अष्टपैलू दर्जाचा हा खेळाडू आहे, आणि त्याची अष्टपैलू दर्जाची कामगिरी सातत्यानं आपण पाहत आलोय. त्यांना या वर्षी देखील डीपीएल मध्ये पहिले षटक हाताळत असताना 4 धावसंख्येचं षटक त्यांना हाताळलं. समोर आपण पाहताय टीम गत वर्षीची चॅम्पियन टीम जुनेरा आनम, बालादा धनवी, त्याच्या साथीनं आयुष, हे दोन्ही फलंदाज असताना कट केला. यावेळी अगदी आपण पाहतोय पॉइंट मधून चेंडूला काढलाय, जाईल चेंडू डीप पॉइंट पलीकडे, चौकार.
महत्वपूर्ण षटक आहे. बाळादादा दनवे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्राईक वरती आयुष आहे. डावखुऱ्याचा फलंदाज विस्फोटक आणि घातक सातत्यानं मानलं जातं, परंतु ती विस्फोट इनिंग आणि घातक इनिंग आपल्याला पाहायला मिळेल का? अथर्व हा गोलंदाज गतवर्षी चांगली कामगिरी अथर्वची राहिली होती. यावर्षी कशा प्रकारची कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल? तिसऱ्या षटकासाठी आलाय. महत्वपूर्ण मॅच आहे, खऱ्या अर्थानं पहिलीच मॅच आहे. इथून जिंकला तर कॉन्फिडन्स लेवल हाय होतो दुसऱ्या मॅच साठी. पहिला चेंडू ऑन साईडला जोरकास फटका खेचायचा होता, व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. एकच धाव इथून पाहायला मिळते. एका धावेनं आता धावफलक 15 वरती चाललाय. सोयश 11 टीमच्या अगेन्स्ट तुम्हाला एक मोठं टार्गेट सेट करावं लागेल, कारण की बॅटन लाईनअप देखील त्यांची मोठी आहे. तगडी स्टार कास्ट आहे. ओमकार सारखा फलंदाज आहे. त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला टार्गेट सेट करायचंय. सर्व काही जबाबदारीने आता इथून आता तुम्हाला कामगिरी करायची आहे. आजचा संडे आहे आणि इथून पाहायला गेले तर फायनल डे देखील आहे, म्हणजे आज प्रेक्षकांची अलोट गर्दी देखील आपल्याला मैदानाच्या अगदी चारी बाजूने पाहायला मिळेल. सातत्यानं या मैदानाचा विचार करायला गेलो तर बाळादादा दनवे यांची फॅन फॉलोईंग फार मोठी आहे. त्यांचा खेळ पाहण्यासाठी बरेचसे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेमध्ये अगदी जोडले जात आहेत. आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील आपल्याला अलोट गर्दी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. यावेळी अगदी दिशा दिली आहे चेंडूला. चेंडू चाललाय फाईन लेगला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी डायू लगावत असताना सचिन पवार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धाबा वाचवल्या. निश्चित 2 धाबा या चेंडूवरती वाचवल्या. आउटसाइड लेग स्टंप चेंडू होता, फक्त त्याला दिशा देण्याचं काम होतं. त्याला माहितीये फाईन लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. बॅटच्या अगदी टोला चेंडू लागला. सचिन पवारनं चांगलं क्षेत्ररक्षण केलं. डायू लगावली, संघासाठी धाबा वाचवल्या. 2 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 17 अथर्वचं षटक चांगलं चाललंय आतापर्यंत. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं ड्राईव्ह करत असताना मोठा फटका एक्झिक्यूट करणं फार गरजेचं होतं. मोठ्या फटक्याची गरज आहे आता टीमला. फुलटॉस चेंडूवरती ऑन साईडला मोठा फटका आला असता, परंतु ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तिथे देखील आले सिंगल. संयम दाखवला जातो, परंतु कोणत्या गोलंदाजावरती आता टार्गेट आणि कोणत्या गोलंदाजावरती आता इथून मोठे फटके मारले जातील हे देखील पाहावं लागेल, कारण की धावा बनवायचे आहेत तुम्हाला. इथून धावांसाठी तुम्हाला आता प्रयत्न करावे लागतील. इथून कष्ट तुम्हाला करावे लागतील. मोठे फटके परिवर्तित करावे लागतील. समोरची टीम आपण पाहताय सोयांश 11 मोठी टीम आहे, बलाढ्य टीम आहे. ओमकार जिनगरे गतवर्षी सेमीफायनल मध्ये आपण त्याला देखील पाहिलं होतं. फुला लेनचा चेंडू ऑन साईडला फ्लिक करत असताना ताकद प्रस्थापित करू देत नाहीये गोलंदाज. प्रत्येक गोलंदाजानं चांगली कामगिरी केली आहे. प्रत्येक गोलंदाजानं कॉन्ट्रीब्युशन देत असताना मोठ्या फटक्यांपासून थांबवलंय. एकही मोठा फटका अद्यापही आपल्याला पाहायला मिळत नाहीये. एक मोठा फटका आला होता विवेकच्या विरोधामध्ये बाळादादा दनवे यांच्या बॅट मधून, त्यानंतर नॉन स्ट्राईक एंड वरती ते आले. तिथून मात्र खऱ्या अर्थानं थांबवलं गेलं. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाते. सातत्यानं सिंगल डबल येतात. ऑन साईडला मोठा फटका, जागा बनवली, वेट बॅलन्स केलं, त्यानंतर हा मोठा फटका मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. डीके सर सांगतायत आलाय हा षटकार.
साठी आलाय पुनश्च अगदी आपण पाहतोय गोलंदाज ओमकार टीमचा कॅप्टन. चांगला चेंडू अगदी शरीरावरती आदळला. अपील केली जाते. अंपायर सांगतात हाईट फॅक्टर आहे. इथून मात्र नॉट आउट घोषित केलाय. 25 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतंय. पहिला चेंडू आला निर्धाव. ओमकार जिनगरे चांगला स्पेल हाताळत असताना ऑन साइडला पिकअप शॉट विथ द स्पिन मिड विकेट सीमारेषेच्या अगदी लांबच लांब. बाळादादा धनवीचा क्लास आहे. षटकार. लांबच लांब. हा देखील बॅक टू बॅक ठोकलाय. दुसरा दर्जेदार षटकार. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त चेंडू यावेळी डिलेबट केला होता. अगदी पाहतोय राऊंड विकेटने आलाय. राऊंड विकेटने आल्यानंतर अगदी अँगल क्रिएट करत असताना पडल्यानंतर आतमध्ये आला. संभ्रमात पडले होते बाळादादा धनवी देखील. इथून आपण पाहताय डॉट बॉल. एक धाव आली लेग बाईच्या स्वरूपामध्ये. स्ट्राईक रोटेट होईल. 38 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. आता एक्सलेटरवरती पाय ठेवलाय बाळादादा धनवी यांना. माहिती आहे त्यांना इथून चांगली धावसंख्या आपल्याला उभारण्याची फार गरज आहे. ओमकार सारखा फलंदाज फुलालेंचा चेंडू ऑन साइडला अगदी वेगानं हा फटका केला. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा परंतु वन शॉट. आणखीन एक वन शॉट. दोन धाव्यांचा प्रयत्न परंतु वन शॉट आले त्यात ते देखील. 39 धावा धाव फलकावरती. या ठिकाणी फलंदाज आपण पाहतो आयुष फुलाल यांचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक या ठिकाणी 4थं समाप्त झाले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 39 धावा धाव फलकावरती. आता चांगली टोटल आहे खऱ्या अर्थानं. टोटल आपण पाहता इथून चांगली आता 39 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचे षटक आता प्रगतीपथावरती असताना चला स्पीडअप करा ओमकार. चला एक
ग्रामीण टेनिस cricket.in च्या माध्यमातून आता चेक केलं जाईल फलंदाज या ठिकाणी पोहोचलाय की नाही. आमचे प्रथमेश परब टेक्निकल रूम मधून अगदी ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून फलंदाज या ठिकाणी झालाय बाद. समोर टॉस केलाय. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी वेगानं फंबल फंबल आणि फंबल पाहायला मिळालं. तोपर्यंत लगेच दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. 2 धावा इथून कंप्लीट होताना धावफलक आता जाऊन पोहोचतोय. 42 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चांगली इनिंग साकारत असताना बाळादादा धनवी टीमचं कॅप्टन आपण पाहताय. चांगला फटका लंगन आणि लोगामच्या मधून हा फटका सजवलाय. जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. बाळादादा धनवी यांच्या बाट मधून आला आणखीन एक देखना दर्जेदार षटकार. आणखीन एक चांगला फटका अगदी बॅक टू द बॉलर हा फटका केला. पुनश्च फंबल पाहायला मिळालं. पुनश्च 2 धावा कंप्लीट होतील. 50 धावा कंप्लीट झाल्यात. अर्धशतक इथून कंप्लीट झालंय टीमचं. असं वाटलं होतं कुठेतरी 30 ते 35 धावसंख्येवरती टीम थांबते की काय पहिल्या 3 षटकांमध्ये, परंतु त्यानंतर बाळादादांचं आक्रमण आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 50. अजूनही या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. फलंदाज इथे बाद. पंचांचं बोट उंच होण्या अगोदर मात्र बाळादादा यांनी सांगितलं माझ्या बॅटला चेंडू लागलाय, मी बाद आहे, स्वतः मैदानाच्या बाहेर आले. हे क्रिकेट आहे. खऱ्या अर्थानं क्रिकेटला देव मानलं जातं. अगदी कर्जत क्रिकेट हे नाव जर का कोणी घेण्यास भाग पाडले असेल तर बाळादादा धनवी आपण पाहताय, ज्यांच्या माध्यमातून अगदी 7 समुद्र पार आपल्या या कर्जतचं नाव क्रिकेटमध्ये ज्यांनी लौकिक केलं ते बाळादादा धनवी आणि त्यांची खेळाडू वृत्ती आहे. सातत्यानं त्यांनी क्रिकेटसाठी आपल्या कर्जत कडून खेळत असताना सेवा केली. गेले 32 वर्ष ते क्रिकेट खेळतायत. आपल्या कर्जतची क्रिकेटमधून सेवा करतायत. क्रिकेटचं नाव लौकिक करणारा हा खेळाडू आजही त्यात जोश. एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये 51 धावा धावफलकावरती टार्गेट असेल इथून ते 52 या धावसंख्येचं. चला तिसरी मॅच आपल्याला इथून पाहायला मिळेल. शरद भाऊ फाउंडेशन आणि जुनेरा अनम 11 दोन्ही टीम. जुनेरा अनम 11 आता मॅच खेळतीये. जशी मॅच संपेल तशी लगेच थर्ड मॅच आजच्या दिवसातील शरद भाऊ फाउंडेशन आणि जुनेरा अनम 11 या दोन्ही टीम मध्ये टॉस केला जाईल. दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. तर मायक्रोफोनवरती आपण बोलूया आमचे साथी समालोचक मिलिंद मोरे सरांना.
बघूया लवकरात लवकर सामना सुरू करावे. बालादादा धनवे क्षेत्ररक्षक लावत आहेत आणि त्यांच्यासाठी फलंदाजीला आले ते ओमकार जिंगरे बर्थडे बॉय आणि त्यांच्या साथीला आहेत ते कुणाल. बघूया आणि गोलंदाजीसाठी आले ते ऋषी. बघूया आपल्या संघाची कशी कामगिरी करतात. आणि हाय व्होल्टेज सामना भारत विरुद्ध पाकिस्तान अशी लढत होणार आहे. बघितलं तर आपण बैलगाडा क्षेत्रातील जसे मथुर आणि बकासूर तशी ही लढत होणार आहे. काटेकी टक्कर. बघूया गोलंदाजी तयार आहे ऋषी आणि स्ट्रायकरला ते कुणाल लेफ्ट हँडेड बॅट्समन आणि नॉन स्ट्रायकरला ते ओमकार. बघूया आपल्या संघाटी कुणाल यांची फलंदाजी कशी होते आणि गोलंदाजी ऋषी. जिंकण्यासाठी 52 धावांचं टार्गेट त्यांना दिले. कंपल्सरी रन चेस करायचे. त्यांना पण माहिती ही सलामीची जोडी किती महत्वाची आणि त्यांचे विकेट लवकरात लवकर बाद करणं हे बाळादादा धनवेला पण माहिती आहे. बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते ऋषी. गोलंदाज तयार. स्ट्रायकरला ते कुणाल, नॉन स्ट्रायकर ते ओमकार. सरासरी 10.20 च्या सरासरीने त्यांना रन करायचे. सुंदर असा फटका मारलेला कुणाला पहिल्या चेंडूत पहिला षटकार. सुंदर अशी फलंदाजी करतात कुणाल. पहिला चेंडू ऋषी यांचा आणि पहिला परात कोगजे यांच्याकडून सलग 3 षटकाराला कुणाल यांना 500 रुपयाचं पारितोषिक आलेले. बघूया गोलंदाज ऋषी तयार. पुन्हा एक अवंतर धाव व्हाईटच्या रूपाने. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाले 7. अजून जिंकण्यासाठी 45 धावांची आवश्यकता. चेंडू 29. 9च्या रन रेटने त्यांना रन करायचे. त्यामुळे संयमी खेळ खेळले. ते विकेट टाकली त्यांना खूप महागात पडणार आहे. बघूया पुन्हा सुंदर असा फटका मारलेला षटकार. 2 चेंडू 13 धावा. बघूया अजून एक षटकार तर नक्कीच ते पराग दादा कोगजे यांच्याकडून 500 रुपये घेऊन जातील. संघाचे संगम मालक ते किती आपल्या खेळाडूंना फिदा आहेत. बघूया 2 चेंडू 13 धावा. जिंकण्यासाठी अजून 28 चेंडू 39 धावांची आवश्यकता. पाहुण्यांचे ते आपले मेवणे कुणाल. बघूया पराग दादा यांच्याकडून परत षटकार आला तर 500 रुपयाचं पारितोषिक. दोन चेंडू 13 धावा. डॉट बॉल. सुंदर अशी बॉलिंग करतात ते ऋषी. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांशी कोणी वाद घालू नये. बघूया 3 चेंडू 13 धावा. जिंकण्यासाठी 27 चेंडू 39 धावांची आवश्यकता. गोलंदाज ऋषी तयार. पुन्हा बॅट्समनला चकमवलेले. 2 षटकार सलग मारले पण त्यांना 2 चेंडू काय दिसलेले नाही. चॅटिंगचा प्रॉब्लेम. बघूया पुढचा चेंडू. 4 चेंडू 13 धावा. जिंकण्यासाठी 26 चेंडू 39 धावांची आवश्यकता. गोलंदाज ऋषी तयार. स्ट्रायकरला ते कुणाल. 2 चेंडू 2 सलग षटकार मारले पण 2 चेंडू निर्धाव. पुन्हा त्यांना चकमवलेले. त्यामुळे पुन्हा एकदा पुन्हा बघूया पंच. थर्ड अंपायर रिव्ह्यू घेतलेला आहे. बघूया
बेल्स पडले पण ती कशी पडले, वाऱ्याने पडले का बॅट लागले काय समजत नाही. बघूया, कारण की फलंदाज पण तेवढाच महत्वाचा आहे. कुणाल डिसिजन पेंडिंग मध्ये. फलंदाज बाद. पहिला झटका बसलेला स्वयं संघाला आणि गोलंदाजी अशी की 2 बॉलला 2 षटकार गेले. पण शेवट ते 3 चेंडू टाकलेत, असे टाकलेत की त्यांनी मॅच मध्ये पुनरागमन केलेलं आहे. आणि आता बघूया फलंदाजीसाठी येतात ते अथर्व कुणाल यांची जागा घेण्यासाठी. 5 चेंडू 13 धावा. सुंदर अशी गोलंदाजी चालली कुणाल यांच्याकडून. धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 25. पहिल्याच पॉवर प्लेचा षटकातील शेवटचा चेंडू. गोलंदाज ऋषी पहिले अति महत्वाची विकेट घेतलेली त्यांनी कुणाल यांची. आता त्यांना विकेटची जरूर येते ओमकार यांची, कारण की संघामध्ये जर त्यांना पर्यंत टिकून राहायचं असेल तर ओमकार किती महत्वाचा आहे ते सर्वांना माहिती आहे. बघूया, गोलंदाज ऋषी तयार. पुन्हा सुंदर असा फटका मारले, वाकडा तिकडा बाबळीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर षटकार मारेगा लेकिन झुकेगा नाही साला. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 19 धावा आलेल्या, जिंकण्यासाठी अजून त्यांना 24 चेंडू 33 धावांची आवश्यकता. काय फलंदाजी चालू आहे. अथर्व आला पण षटकार मारून गेला. काय म्हणायचं, बाळादादा धनवे यांना जरा टेन्शन आलेलं दिसतो, कारण की त्या शेवटचे 4 षटक आणि 33 धावांची आवश्यकता. अतुल दादा धनवटे यांचं इथं आगमन झालेलं आहे. बघूया आता गोलंदाज कोण येतोय गोलंदाजीसाठी. सामना लवकरात लवकर चालू करा पंच, कारण की आपल्याला या आजच्या दिवसामध्ये एकूण 10 सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सामने सुरू करा. गोलंदाज कोणी आणि त्यांना गोलंदाजीसाठी साहिल. पुढचा चेंडू, गोलंदाज तयार साहिल. बघूया बर्थडे बॉय ओमकार यांच्या बॅटवरून धावा येतात की नाही. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यामुळे नक्कीच ते बोलतील की मला तिन्ही मॅच जिंकून सेमी फायनल मध्ये डायरेक्ट प्रवेश करावा लागेल, कारण की बोल्ड आउटचा झंझटच नको. स्टार गोलंदाज जातात ना, आमचा केतन बामणे येऊन बॉल हिट करतोय. काय बोलायचं. बघूया बाला दादा, लवकरात लवकर सामना चालू करा, कारण की काय माहितीये का, आपल्याला 10 सामने खेळवायचे आहेत, नाही तर मग शेवटची बॉल आउटला जाईल आपली फायनल. गोलंदाज साहिल तयार, फलंदाज आहे ओमकार. चोवीस चेंडू 33 धावांची आवश्यकता. पुन्हा सुंदर असा फटका मारलेला आहे. बघूया फलंदाज 2 धाव कंप्लीट करतो का एकच धाव त्यांनी समाधान मानावं लागले, कारण की त्यांना माहिती आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला तर पाठचे खेळाडूंना भरोसा नाही, कधी येतील कधी विकेट टाकतील. त्यामुळे त्यांना माहिती आहे ओमकार दादा राहणं किती महत्वाचं आहे. धाव संख्येत वाढ, धाव संख्या झाली 20. 1 चेंडू 20 धावा. पुन्हा अवंतर एक धाव व्हाईटच्या रूपाने. धाव संख्येत वाढ, धाव संख्या झालेली 21. जिंकण्यासाठी अजून 23 चेंडू 31 धावांची आवश्यकता. सरासरी 8. बघूया
नक्कीच ते घाई करणार नाही. गोलंदाज तयार. पुन्हा सुंदर असा फटका मारला अथर्वच्या बॅट मधून. पुन्हा एकदा षटकार. सासू मेली खोकून जावयाला 90 टाकून आणि षटकार मारलाय वाकून. सुंदर असा फटका. फलंदाज गारेगार, गोलंदाज झालाय गार. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झालेली आहे 27. जिंकण्यासाठी 22 चेंडू 25 धावांची आवश्यकता. काय गोलंदाजी साहिल यांची. नक्की त्यांना कुठेतरी बघायला लागेल की आपल्याला विकेट घ्यायचे. फुलटॉस बॉल टाकून जमणार नाही. धाव संख्येवर धाव संख्या झाली 27. पुन्हा सुंदर असा फटका. बॅट्समन दिसतोय हॉट. कचकन मारलाय शॉट. धनवे आपल्या जर कारण काय मॅच मागच्या वेळी आपण चॅम्पियन आहात. चॅम्पियन सारखी आपली गोलंदाजी इथं चालत नाहीये. त्यामुळे जिंकण्यासाठी अजून 19 धावांची आवश्यकता. चेंडू आहेत 21 म्हणजे 5 रन रेट पण कमी आलेलं आहे. नक्कीच आरामात ते मॅच जिंकणार अशी वाटतंय. कारण की बालादादा धनवे आपण जी बॅटिंग केली त्याला साजेश आहे. आपले गोलंदाजी करत नाहीयेत. नक्कीच पुन्हा सुंदर असा फटका मारलाय. षटकार. डब्बा में डब्बा, डब्बा में टेक, घुटना टेक और षटकार देख असा षटकार मारलेले साहिल यांनी. अथर्व पुन्हा सुंदर असा फटका मारलेला आहे. षटकार साजन निमकर यांच्याकडून अथर्वसाठी 6 षटकार साठी 500 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. 6 बॉलला 6 षटकार, 5 बॉलला 5 मारलेले. अजून एक लगातार जर 6वा षटकार मारला तर साजन यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. काय बॅटिंग चालू आहे साजन निमकर. बघूया सुंदर असा फटका मारलेला आहे. बघूया चौकार. धाव संख्येत वाढ. धाव संख्या 49. जिंकण्यासाठी अजून 3 धावांची आवश्यकता. म्हणजे 2 षटकात 49 धावा मारल्या त्या स्वयं 11 संघाने. पाणी नको आता. पाणी काय आता तुम्हाला त्यांना पाणी पाजलंय तर काय पाणी देणार त्यांना. बाळादादा धनवेला ओमकारच्या संघाने पाणी पाजलंय तर ते काय पाणी पिणार आता. त्यांना माहिती शेवटचे 3 षटक जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. पुन्हा पॉवर प्लेचं बॅटिंग पॉवर प्ले घेतलेलं आहे. बघूया काय बॅटिंग करतात अथर्व. 5 चेंडूला 5 षटकार मला 6 पण त्यांना षटकार खेचायचा होता पण कुठेतरी थोडी पॉवर कमी पडली ना. 6 बॉलला 6 षटकार आजच्या सामन्यात झाले असते आणि त्यांचा एक विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला असता. पण ते विक्रमासाठी थोडक्यात वाचलेले. जसं 2007 मध्ये जी नेटवर्क सिरीज झाली त्याच्यामध्ये युवराज सिंगला मास्करनी 5 षटकार मारले. तसाच बदला आज अथर्वनी घेतलेला आहे. साहिलच्या गोलंदाजीवर 5 षटकार मारले. 6वा षटकार मारला. 4 षटकार मारल्यानंतर त्यांनी 6 षटकार मारले असते. त्यांना युवराज सिंगची आठवण झाली असती. बघूया पुन्हा
सुंदर असा फटका मारलेला आहे, पण त्यांना ओमकारला काय बॅटिंग भेटलेली नाही, पण त्यांनी अथर्वला थांबवलेलं आहे. त्यांना पण दोन्ही स्टाईलनी षटकार मारून मॅच फिनिश करायची आहे. त्यामुळे ते अथर्वला म्हणतात, थांब, मला षटकार मारून दे, मी बर्थडे बॉय, माझ्या बॅटमधून तरी षटकार येऊन दे पहिल्या मॅच मध्ये. पुन्हा अवंतर एक धाव. धाव संख्येले 50, 13 चेंडूत 50 धावा. काय बॅटिंग केलेली आहे. 2 दिवसात एवढ्या धावा झाला नाही, पण त्या आजच्या दिवसात झालेले आहेत. 17 चेंडू 2 धावांची आवश्यकता. बर्थडे बॉय बघूया, सावकारनं मॅच फिनिश केलेले बाळा धनवे यांचं पण कौतुक. टॉस शरद